हे झाडं पण वाढतच चाललेत. मला टाइम भेटून झालाय. आज आहे नवरात्रीचा 4था दिवस, बरोबर. 1 2 3 4 नाही सॉरी 5वा दिवस. तिथल्या मला तर गावी जाण्याची इच्छा होते. ते बघा आंटी दिलेले आहेत. चला देवीचे पाय पडून घ्या फटाफट. तर गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हातून वगैरे काढून झालेलं आहे. हे झाडं पण वाढतच चाललेत. मला टाइम भेटून झालाय. ॲक्च्युली पॉट आणलेत पण लावायचे ते काय वेळ भेटत झालाय. हे बघा हे किती उंच झाले बघा. मस्त बघा स्नेक प्लांट वाढलेला आहे. तर चला फटाफट आपण आपला डेली रुटीन स्टार्ट करूया आणि गरम पाणी पिऊन खाली जाऊया. पाणी तापलंय पाणी. फटाफट त्याला ग्लासमध्ये काढून घ्याव्या. चलो. आज आहे नवरात्रीचा 4था दिवस, बरोबर. 1 2 3 4 नाही सॉरी 5वा दिवस. हे ना मला या झाडांचे पूर्ण माती काढून परत फिल करायची आहे, कारण पाणी टाकून टाकून ते कदाचित कडक झाले असतील माती. नवीन माती आणणार आणि मग ते मस्त मिक्स करून मग प्रॉपर करायचं. पण आता बघूया कधी वेळ भेटतो आपल्याला. जेव्हा वेळ भेटेल ते आपण करू नक्की. हातरून काढलं ते हातून हातरून ठेवलंच नाही, तर हातरून ठेवून घेऊया आणि मग जाऊया. आज बघा बिलकुल पण सूर्य नाही दिसत आहे. ढग आलेत. काल किती मस्त ऊन पडलं होतं. आज पूर्ण आभाळ आहे. गाडीचे टायर पूर्ण पंक्चर होस्तोवर ठेवली आहे गाडी. मी आल्यापासून मी बघतोय गाडी तिथेच आहे, पण चालवतच नाही. त्यापेक्षा अरे आम्हाला दिले तरी आम्ही तरी चालवेन. आज किती मैदान मोकळं वाटतंय बघा ना, मस्त एकदम. इथे या मैदानामध्ये ना ते पोरं खेळायला यायची, क्रिकेट खेळायला. तर भरपूर दिवस झाले दिसलेच नाही. म्हणजे आता पाऊस चालू झाल्यापासून नाही दिसले. अगोदर दिसले होते, पण आता पाऊस कमी आहे किंवा जेव्हा नसतो तेव्हा आलं पाहिजे खेळायला. ते आले असते तर मी पण त्यांच्यावर खेळलो असतो. पण आता ठीक आहे, आता मला वाटतं पूर्ण पाऊस संपल्यानंतरच येतील वाटतं. ॲक्च्युली मला तर गावी जाण्याची इच्छा होते. नाही तर सुट्टी असते ना शनिवार रविवार, तर मी फ्रायडेलाच गेलो असतो. 2 दिवस राहून आलो असतो. पण आता सुट्टी नसल्यामुळे पॉसिबल नाही होते. कंटाळा आला. असं वाटतं की सारखं डेली रुटीन करून, म्हणजे डेलीचं रुटीन आपलं सेमच आहे. काय चेंजेस नाहीच लाईफमध्ये. सकाळी उठायचं, कामावरती जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवायला झोपायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काय लाईफमध्ये आहेच नाही. तर थोडंसं गावाला गेलं तर कसं निसर्ग बघून थोडंसं वातावरण चेंज होतं ना. कधी तर असं वाटतं की गावीच शिफ्ट व्हावं. शेती वगैरे करायची, काय म्हशी घ्यायच्या, शेळी बिळी, काय ना काहीतरी छोटा मोठा बिझनेस करायचा आणि मस्त राहायचं. गावचं वातावरण पण मस्त असतं, कुणाचं टेन्शन नाही, काय नाही. आणि मेन तर ना स्ट्रेस फ्री राहील माणूस. कारण आता एक कामामुळे एवढा स्ट्रेस येतो ना डोक्यामध्ये, टेन्शन असतं ना. तर ॲक्च्युली गावी गेलं तर मस्त स्ट्रेस फ्री, काय मोबाईलचं रेंज नाही, काय नाही. आरामशीर कामं करा आणि मस्त रानात फिरा असं कधी विचार येतो. आणि तिकडे हेल्थ पण चांगली राहील. गावचं वातावरण वगैरे, गावचं जीवन खरंच बरं आहे. नाहीतर मग एक तर बिझनेस करायचा, काय ना काहीतरी प्लॅन चाललेला आहे बिझनेसचाच. फक्त आता विचार केलाय, पण अजून इम्प्लिमेंट करायला तर किती वेळ लागतोय काय आयडिया नाही. कारण जॉबमुळे ना उगाच आजार पण वाढतात. कारण टेन्शनमुळे आजार वाढतात. रात्री झोप नाही, भूक नाही नीट, कधी पण खाणं होतंय, तब्येत डाऊन होते. थोडंसं आहे मेन डोक्यात टेन्शन असल्यामुळे ह्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. 1-2 प्लॅन आहेत माझ्या डोक्यामध्ये, बिझनेस प्लॅन. बघायचं, ट्राय करायचं, हिम्मत करून त्या क्षेत्रात उतरायचं आहे. वॉकिंग झालेली, जाऊन बसतो, थोडंसं आराम करूया. तर चला 8 वाजून गेले, जाऊया आता वरती. हॅलो, मी ॲक्च्युली आलो होतो वरती, पण त्याने डबा पाठवलाय. त्या मुलाकडे पाठवलं, लहान मुलाकडे. जाऊन डबा घेऊया. मी ॲक्च्युली परत खाली आलेलो आहे. तो मुलगा येतो डबा घेऊन. आता बघूया कधी पण येतो, किती लांब आहे काय माहिती. तो वॉकिंग चालत तिथंच हळूहळू. डबा दिलेला आहे आणून. ॲक्च्युली तर जायचा डबा घेऊन, पण प्रॉब्लेम काय आलाय, हा एक डबा दिला जो मिसिंग झाला ना डबा. म्हणजे इथे आमच्या सोसायटीमधला अजून एक डबा लावलेला आहे, हा दुसरा डबा आहे. त्यांच्या लहान मुलाने चुकून हा घेऊन गेला होता त्यांच्या घरी, आणि हा पण त्याचा तिथंच ठेवला होता. मग त्यांनी मला कॉल केला की माझा डबा आय थिंक तुमच्या जे टिफिन सर्व्हिस आहे ते घेऊन गेला. तर त्यांना कॉल केला, बोललो की
तुमच्याकडे 3 डबेवाला असेल डबा तर घेऊन या, मग त्यांना देऊन टाकतो. तिथे हा डबा त्यांना द्यायचा आहे. तो वॉचमॅन कुठे गायब झालं काय कळून झालं. त्याला सांगून निघालो असतो ना लगेच वरती. आलोय वरती. आता पहिले डब्यात बघूया काय आहे. डबा ॲक्च्युली तेलकट झालेलं आहे पूर्ण पिशवी. अंड्याचं कालवण दिलेलं आहे. हे बघा अंडे दिलेले आहेत. तर चला फटाफट फ्रेश होऊन घेऊया, नंतर मग डब्बा खाऊया. तर फ्रेश झालेले, आंघोळ वगैरे झाली माझी. आता डबा खाऊन घेऊया. तर मी आज टिफिन तर नाही घेऊन जाणार आहे. हेच बघू. 3 चपात्या पहिला खाऊन घेऊया, बघूया जातात का. कारण डायरेक्ट आपण दुपारी काहीतरी बाहेरच थोडंसं खाऊया. चारी चपात्या घेऊया, जेवढे जातील तेवढे खायचे, बाकीचे ठेवत असेच. चला बाहेर जाऊया. आता हळूहळू घेऊन जायला पाहिजे, फुल भरलेलं ताट. चला खाऊन घेऊया फटाफट. तर ह्याची टेस्ट बघूया कशी लागते. कारण ते त्या दिवशी चिकनचं तर एकदम खारट होतं, हे तरी खारट नसावं. हे थोडं खारट आहेच, म्हणजे एवढं नाही जेवढं त्या दिवशी होतं, पण तिखट जास्त केलं आज. पण ठीक आहे, मी खाऊ शकतो एवढं आहे. चला फटाफट संपून गेलो होता. तर जेवण झालेलं आहे. मी भांडी बिंडी धुवून घेतो प्रॉपर फटाफट आणि मग निघतो. भांडी वगैरे धुवून झालेले आहेत. तर फटाफट आवरूया आणि आपण आपल्या कामाला निघूया. तर चला देवीचे पाय पडून घ्या फटाफट. तर नुकतंच मी त्या घरी पोहोचलेलो आहे. पूर्ण भिजलो होतो. थोडंसं नॉर्मल आता सुकले का झाले, पण ओलंच आहे. 5 वाजल्यापासून पाऊस पडतोय. सकाळी ऍक्च्युली पाऊस कमी होता. कमी म्हणजे पाऊस नव्हताच. म्हणजे घरातून निघालो ना तेव्हा बऱ्यापैकी ऊन होतं, त्यामुळे मला वाटतं काय पाऊस पडणार नाही. त्यामुळे मी काय रेनकोट घेऊन नाही गेलो. आणि संध्याकाळी 5 नंतर असा पाऊस चालू झाला ना, 1 तास 2 तास थांबलो, पण पाऊस काय कमी होणार. मग हळूहळू बोललो पुढे निघूया. तसं हळूहळू पुढे पूर्ण भिजतच गेलो. तर आता नुकतंच मी घरी पोहोचलेलो आहे. आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. संध्याकाळी रात्रीचे 10 वाजले. खूप थकलो आता थोडंसं एडिटिंग वगैरे बाकी आहे. एडिटिंग करतो फटाफट. बाकी काय पूर्ण दिवसाची एडिटिंग बाकी आहे. कायच नाही झालं अजून. ते फटाफट करतो आणि मग झोपतो. तर हा व्हिडिओ पण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.